नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात जे आहे ते आज पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीच्या ठिकाणी झाला होता। त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ ब्रिटिश काळात सैन्यात सुभेदार होते। त्यांची यंदा 135वी जयंती। संपूर्ण देशभरात उत्साहात ही जयंती साजरी केली जाते। या निमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भव्य ड्रोन शो, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली आणि अभिवादन सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं। ही जयंती समता आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरी केली जाते। तसेच सांगलीच्या शास्त्री चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 फुटी पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। तर गुढीपाडव्याला भगवामय होणारी आणि आज निळ्या रंगात न्हाऊन निघणारी आमची डोंबिवली ही खऱ्या अर्थानं सांस्कृतिक पंढरी आहे। तसेच नागपूर, शिर्डी, अहिल्यानगर, बुलढाण्यातही आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती। जयंतीनिमित्त राज्याचे राज्यपाल जिष्णू देववर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महापौर रितू तावडे यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात। त्यामुळे चैत्यभूमी, राजगृह आणि अन्य ठिकाणी अनुयायांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। भारत प्रगती करतोय त्याचं एकमेव कारण भारताला मिळालेलं संविधान जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे की जगाच्या पाठीवर जर कुठल्या एका व्यक्तीच्या जयंतीचे सर्वाधिक कार्यक्रम होत असतील तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होतात। हे कार्यक्रम एक प्रकारे त्यांच्या कार्याला दिलेली मानवंदना आहे। बाबासाहेबांनी आपलं ज्ञान स्वतःसाठी वापरलं नाही, तर या तळागाळातल्या लोकांना सक्षम करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण ज्ञान खर्ची केलं। आणि म्हणून त्यांचा विचार हाच आमच्या सरकारचा DNA आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा आमचा मंत्र आहे आणि तो कायम राहील अशी ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला देतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि सामाजिक न्यायाचे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षण संघटन संघर्षाचे प्रतीक होते। त्यांनी अस्पृश्यतेच्या, शोषणाच्या आणि अन्यायाच्या साखळ्या तोडल्या। त्यामुळे आज लाखो करोडो लोकांना स्वाभिमानाने जगता येत आहे। त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्राने संपूर्ण भारताला नवी दिशा दिलेली आहे। या बातम्यांनंतर बातमीपत्रात वेळ झाली आहे थांबण्याची।